पाहता गोडी खाय त्यांची उष्टावडी तुकोबाराय म्हणतात. आम्ही पाहिलं मॉनिटर उष्ट खाल्लं होय ना, कशाच्या आधारावर खाल्लं तो आधार तुकोबारांनी सांगितला. करीती नामाचे चिंतन नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणेर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जन हा महर्षी व्यास महाभारतात बोलतात. असा पापी ज्या जगात जन्माला आलेला नाही की याने नाम घ्यावं आणि तरी त्यानं याला पाठ दाखवावी, त्याचा स्वभाव नाही. नाम गाणाऱ्याचंच हा खातो, हे व्रत आहे. नाम गाणाऱ्याचंच घेतो, नाम गाणाऱ्यालाच देतो. त्यानं देणं, त्यानं खाणं, त्यानं स्वीकारणं याचा संबंध जोडलाय तो नामाशी. बस करीती नामाचे चिंतन, बाकी कोणी नाही. मला असं वाटतं त्या दिशेला आपणही सगळे प्रवास करू. आपल्या घरचं देव खाईल का माहिती नाही, पण आपल्या भक्तिमातेचा सुद्धा त्यानं स्वीकार केला नाम गाता गाता, तरी आपलं चांगलं होईल. काय देवानं त्या गोपाळांसमवेत काळ घालवला कृष्णा अवतारातला. त्या काळाचं वर्णन तुकोबारे म्हटले अविस्मरणीय अगाध आहे, अभूतपूर्व आहे. तो जरा त्या काळात चला, एकमेकांना देण्यात, एकमेकांना सांभाळण्यात, एकमेकांच्या समवेत राहण्यात, पुण्या गोविंदानं गोकुळासारखं वरखेडी गावात राहण्यात जो आनंद आहे, जी मजा आहे ती इतर ठिकाणी नाही. मोठी मोठी माणसं आहे पण देवावर नितांत विश्वास आहे. पहा तुम्ही मधल्या फळीतल्या लोकांना काय झालं कळत नाही. मोठी मोठी तो विराट कोहली नावाचा अष्टपैलू खेळाडू आहे. प्रति सेकंदाला त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. करोडो रुपयाचा मालक आहे. बोलू नका हो, बसा ना खाली, बसा जरा. कीर्तनाला अकाउंट डिटेल घ्यावे लागतात त्याचे. त्याची कमाई वेगळी, त्याच्या बायकोची कमाई वेगळी. जगातली प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याची बायको आहे. पण प्रति सेकंदाला अकाउंटमध्ये जिच्या पैसे जमा होतात, प्रति सेकंदाला ज्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात, दोघे पती पत्नी, वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या झाल्या आपल्या बायकोला घेऊन प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालण्याची नीती आहे त्या पोराची. मोठा माणूस आहे पण त्याला कळतं हे सगळं मोठे पण इथं टिकून राहिलो तर स्थिर राहील. त्याला सुरुंगा लागेल. देवाच्या विरोधात करणारे बरेच माणसं होते या जगात. उदंडची झाले, जन्मोनिया मेले, परी त्यांचे नाव नाही घे कोणी चराचर. रे नाव घेत नाही त्यांचं कोणी. सब चुतो की बाजार में फतरो का व्यापार चल रहा था उनका. सगळी फसवणूक. तो मायकल जॅक्सन नावाचा एक पठ्ठ्या होता, ज्याला देवाच्या विरोधात जगायचं होतं 150 वर्ष. देवाच्या आस्तीत नाही, भगवंताच्या आज्ञेत नाही, त्याच्या सत्तेत नाही, त्याच्या सत्तेच्या विरोधात 150 वर्ष मी जगून दाखवणार. अतोनात पैसा होता त्याच्याकडे, डान्सिंगची कला होती, कलेला विशिष्ट दर्जा. तरी राहिली लाईट. आमच्या गावातल्या एका माणसानं तर ऊर्जा मंत्राला पत्र लिहिलं. तर म्हणजे साहेब तुम्ही दिलेली लाईन नावाची पोरगी आमच्या घरी नीट नांदत नाही. सकाळी जाते तर संध्याकाळी येते, कधी कधी चालू कीर्तनात जाते. आम्ही तिचा सांभाळ करू शकत नाही, आम्ही तिचा घटस्फोट देतोय. ते ऊर्जा मंत्रानं पत्र वाचलं म्हणे आपला जावई फारच कंटाळलेला दिसतो आपल्या पोरीला. त्या ऊर्जा मंत्र्याने याला रिटर्न पत्र लिहिलं, जावई बापू काळजी करू नका, आमची मोठी पोरगी इतकं चुकीचं वागेल असं स्वप्नात वाटलं नव्हतं आम्हाला, पण काळजी करू नका, आम्ही आमच्या मोठ्या मुलीचा घटस्फोट घेतो, आम्ही तुम्हाला आमची लहानी मुलगी देतो, तिचं नाव आहे शिंगल फेज, तिचा तुम्ही सांभाळ करा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. काय कल्याण होईल, हे जनरेटर चालू करावं लागतं त्यांना तुला. लाईटवर आता सगळंच डिपेंड झालं आपलं. नंदू महाराष्ट्रातला एक दैदिप्यमान गाजलेल्या सिस्टीममधला क्रांतिकारक मुलगा आहे. उभ्या महाराष्ट्रात या धुळे जिल्ह्याचं नाव सिस्टीमच्या बाबतीत या तरुण पोरानं कमी वयात पुढं नेलं. महाराज आमच्या भागातही आहे, संस्थेला आहे, नारळी उत्सवाला आहे, सगळ्याच उत्सवाला आहे. आणि तसा नंदूचा साऊंड तर गोडच आहे, पण मुळात त्याचा स्वभावही गोड आहे. काही काही साऊंड फार गोड लावतात पण ते तिथून मान हलवतात. अरे मान काय हलवतो, मी 400 किलोमीटर आलो तू मान हलवतोय असा. प्रेमानं वाघ बाबा जरा बोल. पण ते नंदूला जमलं. वा, कौतुक आहे त्याचं. ऐका ऐका, देवाच्या विरोधात प्रवास करणाऱ्याचा इतिहास गोल झाला, इथं संपला, झिरो. तो मायकल जॅक्सन नावाचा पठ्ठ्या. सत्ता एवढी जबरदस्त होती, कलेच्या आधारावर सत्ता गोळा केली होती त्यानं. डान्सिंगची कला, मंत्री संत्री सगळे पायाखाली लोटांगण घालायचे.
कलेनं विशिष्ट दर्जा पकडला की सत्ता कलेकडे येते. तुम्ही पाहणं आता आठवडाभरापूर्वी बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ती मैथिली ठाकूर नावाची गायिका आहे, तिला राजकारणातलं ज्ञान नाही, पण आपल्या गायकीच्या जोरावर, आपल्या फॅन्स फॉलोअरच्या आधारावर त्या मैथिली ठाकूर नावाच्या मुलीनं बऱ्या प्रमाणात आपली प्रसिद्धी देशामध्ये केलेली आहे. आणि त्या प्रसिद्धीच्या आधारावर भारतीय जनता पार्टीने त्या मुलीला उमेदवारी दिली. ती मुलगी आमदार झाली. बिहारला आता कलेनं दर्जा पकडला की सत्ता कलेकडे पळत येत असते, फक्त त्या कलेचा कल्ला होणे म्हणजे झालं. या मायकल जॅक्सनची कला होती, पण कल्ला करून देणारी होती. सारं गोळा केलं. देवाच्या विरोधात कोण म्हणतो रे देव 100 वर्ष आयुष्य देतो, हा पठ्ठ्या 150 वर्ष जीवन जगून दाखवेल. 150 150 वर्षे जीवन जगण्याकरता वर खेडीकर 12 डॉक्टर विकत घेतले मायकल जॅक्सननं. रोज त्या 12 डॉक्टरांनी त्याचं चेकअप करावं. 4 वेळेला त्याचं अन्न फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक केलं जायचं. जगातला सर्वात श्रेष्ठ आहार खायचा, सर्वात चांगलं पाणी प्यायचा. आजार नाही तरी किडनी डोनर, आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईस डोनर, सगळे डोनर रेडी करून घेतले. देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न होतं. सत्तेच्या आणि पैशाच्या आधारावर 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहणाऱ्या मायकल जॅक्सनचा 2009 मध्ये अवघ्या 50व्या वर्षात खेळ खलास झाला. ऑनली 50. 50व्या वर्षात त्याचा मृतदेह रोडला पडलेला होता. 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे बंद पडलं? हृदय सांभाळायला 12 डॉक्टर घरी कामाला ठेवले. म्हणून तुम्ही मी जिवंत राहत नाही धुळेकर. त्या हृदयावर जोपर्यंत माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही जिवंत आहे, ध्यानात ठेवा. परवाची घटना आहे हो. ऑपरेशन झालं पुण्यात एका माणसाचं, गर्भ श्रीमंत, 2 मुलं नगरसेवक, घटने ते पद भूषवलेलं. 10 लाख रुपयाची सर्जरी केली डॉक्टरांनी. 10 मिनिटाचं ऑपरेशन होतं हृदयाचं, सगळ्यात कठीण ऑपरेशन. 10 मिनिटाचं ऑपरेशन झालं. 3 दिवसानंतर सुट्टी देण्याची वेळ आली. दर 15 दिवसाला चेकअप आणि 15 दिवसपर्यंत माझा दवाखान्याची टीम तुमच्याकडे लक्ष द्यायला घरी येईल. सगळ्या सुसज्ज व्यवस्था तुमच्या घरी आहे, तुमचं घर बरं आहे म्हणून आम्ही तुम्हाला सोडतोय. नाही तर 15 दिवस हॉस्पिटलाइज तुम्हाला व्हावं लागलं असतं, थांबावं लागलं असतं. हे घ्या बिल. 10 लाख रुपयाचं बिल पाहिलं त्या पेशंटनं. गळा 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 डोळ्याला पाणी आलं. 10 लाख रुपये. डॉक्टर म्हटले काका तुमच्या पोरांचे माझे संबंध चांगले, लाखभर रुपये कमी करतो, रडू नका. पैसे कमी करावं म्हणून रडत नाही साहेब, मी करोडपतीच्या औलाद आहे हो. अतोनात पैसा आहे माझ्या घरी, मग रडताय का? 10 मिनिटाचं ऑपरेशन केलं तुम्ही तर 10 लाख रुपये बिल काढलं. माझं हृदय 10 मिनिट तुम्ही सांभाळायला घेतलं तर बिल 10 लाख रुपये काढलं. साहेब माझं वय 52 वर्षाचं आहे हो. मी 52 वर्षाचं होईपर्यंत माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, काय देऊ शकलो नाही त्याला, आणि त्यानं काही मागितलं सुद्धा नाही. काय घेतोय तो? अरे पण जे घेतोय तेही आपण देत नाही. काय मागितलं त्यानं? पण जे मागतो ते तरी द्या. ते गोपाळाने दिलं. काय दिलं? करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. किती ध्यान? चला थोडा वेळ वृंदावनात. गर्गो पुरोहितो राजन यदुनाम सुमहातपहा उरजाम जगामनंदस्य वसुदेव प्रचोदितः. बऱ्याचदा गर्गाचार्यांना वसुदेव महाराज प्रवचनाला पाठवायची. कुठं? गोकुळात. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कुठं पाठवायचे? गोकुळात. त्या उरजामध्ये एक दिवस गर्गाचार्य आले आणि प्रवचनाला असे सिंहासनावर बसले. सगळे गोकुळातली श्रोते बसलेली प्रवचन ऐकायला. पण हे सगळे देवाचे सखे मित्र, वैजा, वाकड्या, श्रीदामा, बोबळ्या सगळे वरती जाऊन बसलेले एका उंच आसनावर. इथं प्रवचन आणि तिथं ते वरती बसलेले. गर्गाचार्य म्हटले का हो नंद महाराज, अरे काही मान आहे की नाही तुम्हाला? आमचा प्रवचन कळतं का तुम्हाला? मर्यादा कळतात का? त्या पोरांना उतरवा खाली. नंदबाबा म्हटले तुम्ही ध्यान देऊ नका त्यांच्याकडे, आम्हीच तो वाट पाहतोय अच्छे दिन कब आएंगे. तर तुम्ही काय आम्हाला त्यांना समजवायला लावता? त्यांना काही लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं बोलत राहा. ते म्हटले मला सवय नाही हो, भरल्या बाजारात कथा येतो नावडे पण डरीनाथा, तुमचं तुम्ही करून घ्या. थांबा थांबा महाराज, आम्हाला फार आवड आहे तुमचं ऐकायची, तुम्ही बोलत राहा बाबा. 2 वेळा नंद बाबा गेले, ते काही खाली उतरले नाही.
स्वतः गर्गाचार्य उठले आणि त्यांच्याजवळ गेले भगवंताच्या मित्रांकडे. आणि नंदबाबा म्हटले, ते गर्गाचार्य त्यांना म्हटले, का रे कोण आहे रे तुम्ही? ते म्हटले, तुम्ही कोण आहे? त्यांना जरा आश्चर्यचकितच वाटला. तर ते म्हटले, आपली ओळख आपण कशी करून द्यावी, कारण मी अमुकाईसी नोहाविसेची लोका इंद्रोपिल गुताम याती. इंद्राचं मरण होतं त्यानं ओळख करून दिली. तर मी विशाल महाराज खोले आहे असं म्हटलं की मरण. उत्तम आत्मनो ख्याता. आपली ओळख आपल्या नावाने व्हावी. आपल्या नावाने झालेला परिचय फर्स्ट क्लास परिचय. पितृ ख्याता अश मध्यमा. बापाच्या नावाने झालेला परिचय सेकंड क्लास परिचय. अधम श्वशुर ख्याता. सासऱ्याच्या नावाने झालेला परिचय थर्ड क्लास परिचय. आणि भार्या ख्याता धमात धमा. बायकोच्या नावानं ज्याच्या परिचय असेल त्याला क्लासच नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदान कोण आहे तुम्ही? ते म्हटले, तुम्ही कोण आहे? ते म्हटले, मी जाणता भक्त आहे. बरं बरं, आम्ही भक्तच आहे. तुम्ही कोणते भक्त आहे? आम्हाला भक्ताची यादी माहिती नाही, पण आम्ही भक्तच आहे. आम्ही कोणते भक्त आहे त्याची व्याख्या आम्हाला कळत नाही. अरे पण तुम्ही ध्यान कसं करता? तुम्ही कसं ध्यान करता गोपाळ म्हटले. त्यावेळेला ते म्हटले, मी नेनता भक्त आहे, जाणून नेन ते करी माझी. ते म्हटले, तुम्ही नेनतेन बिनते आम्हाला ते सांगू नका, तुम्ही ध्यान कोणाचं करता ते सांगा. ते म्हटले, मी भगवान शंकराचं नाही, भगवान ब्रह्मदेवाचं नाही, मी भगवान विष्णूचं ध्यान करतो. असा मी नेनता भक्त आहे. सगळे वरती आसनावर असलेले गोपाळ खाली उतरले. ते म्हटले, महाराज अहो तुम्ही तर आमच्याच देवाचे भक्त आहे, पण आमच्यातून तुमच्यात एवढा फरक आहे की तुम्हाला या इतर देवांची नावं तरी माहिती आहे, आम्हाला तर आमचा कानोबा सोडून दुसरं नावच माहिती नाही. असे आम्ही भक्त आहे. गडी कानोबाचे ध्यान अंतःकरणात तो आहे. अखंड नाव हृदयी माझ्या, कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोदने. जो कधीच निघत नाही तो आम्ही अंतःकरणात धारण केला आहे. कसा आहे तो? त्याला एकट्याला धारण करता करता हे सगळे आपोआप येतात. देव एकटा येत नाही, सगळ्या संतांना घेऊन येतो. जसा कृष्ण अवतारात सगळ्या गोपाळांना, तसा पंढरीनाथाला सगळ्या संतांना आणावं लागतं. सगळ्यांना पाठ आहे आपल्याला. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, सोपानाचा हात धरी पुढे चाले. तुम्हाला पाठ आहे फक्त एकदा मोकळं म्हणायचंच आहे तुम्हाला. ते असं आतल्या आत गुदमरून राहिलं तुमचं, हरकत नाही. मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा, मला माहिती आहे ना ते. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, सोपानाचा हात धरी. म्हणा रे पोरानो. पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले मागे मुक्ताई सुंदर, मागे मुक्ताई सुंदर. विठू माझाले कुरवाळा, विठू माझाले कुरवाळा.
संगी गोपाळांचा मेळा, संगी गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरबाळा, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, चोखा जीवा बरोबरी, वंका कळेवरी, वंका कळेवरी, नामाकरांगुडी धरी, नामाकरांगुडी धरी, विठू माझा लेकुरबाळा, विठू माझा लेकुरबाळा, विठू माझा लेकुरबाळा, विठू माझा लेकुरबाळा, संगी गोपाळांचा मेळा, संगी गोपाळांचा मेळा, हे गोपाळांचा मेळा, गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरबाळा, विठू माझा लेकुरबाळा, विठू माझा लेकुरबाळा, विठू माझा लेकुरबाळा. सगळ्या गोपाळांना घेऊन ज्यानं आपला अवतार करायचा संसार थाटला त्या देवाची लेकर आहे आपण. त्या गोपाळांनी जे केलं ते तुम्ही मी करा. गोपाळ येईल आणि देव येईल. काय केलं त्यांनी? गडी कानोबाचे ध्यान. किती मोठा माणूस असला ध्यानाशिवाय प्रसादच मिळत नाही. संपलंय माझं कीर्तन थोड्या वेळात. मिळतच नाही. निवृत्तीनाथांना विचारा तुम्हाला कोणी दिलं, ते बोट दाखवतील कैनीनाथांकडं. ज्ञानोबाऱ्यांना विचारा माझ्या निवृत्तीनाथांनी दिलं, माझ्या मुक्ताबाईंनी दिलं. इथं माणसं असे तयार व्हायला लागले काही काही. ते म्हणतात हे आपोआप आला आम्हाला. आपोआप? अरे तू काय अष्टावक्र महामुनी आहे, तुला आपोआप कसं आलंय? तू काय आईच्या पोटातून शिकून यायला काय भक्त प्रल्हाद आहे काय तुझ्या पोटात शिकायला? अभिमन्यू आहे का? अरे जे पूर्णतेला गेले ते असे जंगलात राहता, इथं राहत नाही. ते इथं जर राहायचं असेल तर मोठे बाबांच्या पायाजवळचा इंटरनॅशनल भिकारी म्हणून राहिलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा भिकारी. आता काय कमी अकलेत तुला श्री गुरु कृपा न होता मिळतं? ज्ञानोबारांनी उदाहरण तर करणारं सांगावं. निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु, निवृत्ती सखा माझा अलंकापुरी स्थापियेला तिथला विठ्ठल उच्चारू, अलंकापुरी स्थापियेला समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरो, समाधी जीवन माझे ज्याला श्री गुरूंची कृपा मान्य करायची इच्छा असेल, ज्ञानोबा म्हणतात ज्याने मान्य केली त्याचा इतिहास या जगातून कोणी मिटवू शकत नाही. विश्वास ठेवा कोठेबाबांच्या पायावर. तुम्हाला या जगात संपवणारा माईचा लाल जन्माला येणार नाही. त्याचं कारण ज्ञानोबा आहे. जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट तिरू, जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट तिरू, हळू गळती गळे गळो लागली सकळे, उच्चारिता कृष्ण नाम वेद
नवाब झालं वगैरे असं काही म्हणू नका. हे सगळं धर्माचरणानंच होतं. निष्ठा ठेवा, अंतःकरणात कुठंतरी श्रीगुरूंबद्दल वास्तव्य ठेवा. ते वास्तव्य माणसाला जगायला बळ देत असतं. हो, खरः मूर्खः स्वेच्छाचारी तार्किकः अनुभवशून्यः अगुणज्ञ अमतस्थिरम तेषां पार्श्वम न गच्छयो. यांना श्रीगुरु कधी करू नका. पण वेदानुगामी जे वेदाच्या मागं गेले त्यांना श्रीगुरु म्हणा. सच्शील हा, ज्यांचं शील उत्तम आहे. मूर्ती पाली की असं वाटतं साधू देखत राम, माझा देव कसा आहे मला माहिती नाही, पण माझा श्रीगुरूच देव आहे असं ज्या दिवशी आपल्याला वाटेल त्या दिवशी त्यांचं आचरण करा. वेदानुगामी सच्शील हा, शिलाच्या मागं जा. सच्शील हा धर्मात्मा, धर्मावर किती श्रद्धा आहे ते बघा, त्यांच्या मागं जा. पुण्यवान, ज्यांनी आयुष्यातच पुण्याचा व्यापार केला त्यांच्याजवळ जा. पुण्यवान. आणि प्रत्यक्ष शेवटचं फार सुंदर सूत्र आहे, श्रुती स्मृती. वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थरूपश्च तेषां पार्श्वम गच्छयो. ज्यांच्याकडं पाहिलं की हेच कळतं हे कोण आहे. श्रुती स्मृती जे अर्थ, जे आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे ते वडील. हाच तो बाप. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्ती संन्यावा. नाम घेता हरले पाप ज्ञानदेव मायबाप. बाप करताना, आई करताना कोणालाही काय व्यवहारात मायबाप करता येतं का? अरे जगात सगळे नाते व्यवहारात तयार करता येतील, मायबापाचं नाही करता येत. दुसऱ्याची माय दिसायला गोरी दिसली म्हणून तिच्या दुधाला कोणी जोरणी लागत नसतं. आपली माय रंगानं काळी असेल महाराज, पण दुधाची अमृताची धार आमच्या पोखात सोडली. आणि ती माय कोण असेल? आमची मोठे बाबा नावाची माय आहे. आमच्या आयुष्यात आम्हाला त्या मायेचा विसर पडता कामा नाही, ज्या माऊलीनं आम्हाला जगण्याची संधी दिली, आम्हाला वाढवलं, आम्हाला सांभाळलं, आम्हाला शिकवलं. हा त्या माईचा सोहळा करत राहा. 15वी पुण्यतिथी आहे, करत राहा. काय दरवर्षी खर्च करायचा हो? 30 पुण्यतिथी एकदाही केली तर 100दाही केली तर कशा करता करायची? नाही 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 नाही, करतच राहा. का करत राहा? घरातून बाहेर निघालेली माय, लेकरू म्हणता आई मी बाजाराला येणार. तुला नाही, तू पायी चालत नाही. मी येणार ग, मी चालेल थोडा पायी. नाही रे बाबा, मी नेऊ शकत नाही. आईनं आंघोळ घालायच्या अगोदर पोरगं तयार झालं, कपडे घालायच्या अगोदर आईनं तयार करायच्या अगोदर पोरगं तयार झालं. अरे अर्धा तास ज्याला आंघोळ केल्यावर तेल लाव केसाला असं म्हणावं लागतं, त्यानं भांग पाडून गंध लावून रेडी, हातात पिशवी घेतली बाजाराची, आईच्या अगोदर दरवाजात हजर. मला यायचंय. पायी चालणार? चालणार. इकडून चालत गेलं कसं बसं, पण बाजार फिरता फिरता टमाट्याचा भाव आईच्याच अगोदर विचारायचं, कांदे आईच्याच अगोदर घ्यायचं. आई म्हणे एका दृष्टीनं बरं झालं लेकरू आणलं, पण पूर्ण बाजाराची पिशवी भरली आणि घरी जायला निघाली. त्यावेळेला तो म्हटला आई आता पाय दुखताय माझे, तुम्हाला कडेवर घे. तुला काय सांगितलं होतं मी घरी? तुला पाय चालावं लागेल. अगं पण माझे पाय दुखताय, थोडं चाल. थोडं चाललं 5-7 पावलं, पुन्हा म्हटलं आई पाय दुखताय, थोडं चाल रे, अजून थोडं पुढं चाल, थोडंसं चाल, मी घेते तुला. असं कासराभर 10-15 पावलं पोरगं चाललं. आई एक काम कर, ते झाड दिसतंय ना, त्या झाडापर्यंत चाल फक्त, मग मी तुला कडेवर घे. झाडापर्यंत चाल. अरे ओ पिशवी माझ्या हातात. बरं बरं. झाडापर्यंत पोरगं गेलं. आई आता मला घे. अरे हे झाड नाही, ते पुढचं होतं ते, त्या झाडापर्यंत चाल. तो म्हणे आई तो कधी कडेवर घेणार मला? त्या झाडापर्यंत गेल्यावर मग लेकरू म्हणे आई आता मला तू कडेवर घे. ती म्हणे बाबा रे अजून थोडा चालला तर बरं होईल, आलंच घर आपलं आता. ते मातीत बसलं आणि पाय फिरवायला लागलं. आईला समजलं आता काही सहनशीलता याची नाही, आपली इज्जत मातीत चालली आता. तिनं ते लेकरू उचललं आणि कडेवर घेऊन घरी आली. पहिल्या पुण्यतिथीत कासराभर चला, दुसऱ्या पुण्यतिथीत 5-10 पावलं चला, तिसऱ्या पुण्यतिथीत पहिल्या झाडापर्यंत चला, चौथ्या पुण्यतिथीत पुढच्या झाडापर्यंत चला. ज्या दिवशी तुम्ही मातीत पाय खुपसायला लागाल
त्या दिवशी ही मोठे बाबा नावाची माय तुम्हाला कडेवर घेईल आणि ज्ञानोबारांच्या दारात नेऊन सोडेल की घ्या हे तुमचं खानदेशातलं ज्ञानोबारांचं आवडीचं लेकरू आणलंय, एवढं तुमच्या पदराखाली घ्या. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. पण तेव्हा आश्रय जीवनात घेता आला पाहिजे. पण त्याकरता काय करा, काहीच करू नका. जे गोपाळांनी केलं ते करा. करती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. देवानं त्यांचं उष्टच खाल्लं का हो फक्त? नाही हो. अहो ज्या वेळेला परमात्मा त्या गोपाळांना जवळ करतो त्यावेळेला यशाची पायरी आपल्याजवळ यावी. देवानं त्या यशाच्या पायरीवरून खाली उतरावं आणि त्या पायरीवर स्वतःच्या भक्ताला चढवावं आणि तिथून पुढं निघून जावं. त्याला नाही कळत महाराज की इथं आपणच उभं राहिलं पाहिजे. तो बरोबर भक्ताला त्या पायरीवर उभा करतो. आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई. स्वतः हारायचं आणि भक्ताला विजयी करायचं हे स्वप्न फक्त देवाचं आहे आणि ते देवच करू शकतो. याकरता महाभारतातलं फार मोठं उदाहरण आहे. उदाहरण मोठं आहे, मी छोटंसं करून सांगतो आणि सेवा आवरतो. काय झालं, कौरव पांडवाचं युद्ध ठरलं त्यावेळेला भगवंताकडं मदत मागायचा प्रयत्न सगळ्यांनीच केला. सगळ्यांनी म्हणजे दुर्योधनाच्या पक्षाकडूनही झाला आणि अर्जुनाच्या पक्षाकडूनही झाला. पण ज्या वेळेला दोघंही आले प्रत्यक्ष भगवंताच्या भेटीला त्यावेळेला भगवंतानं विचारलं, का रे काय पाहिजे तुम्हाला? दुर्योधन म्हटला तुमच्याकडं काय? म्हटलं सैन्य. लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल, मी देऊन टाकतो तुला, घेऊन जा हे सैन्य. सगळं सैन्य शस्त्रासहित सज्ज आहे. अर्जुना तुला? अर्जुनाचं उत्तर आहे, प्रभू जे माझं आहे ते शिल्लक राहिलं आहे आणि जे मला हवं होतं तेच तुम्ही माझ्या पदरात घातलं आहे. दुसरं मला काही नको, मला तुम्ही पाहिजे, माझ्यासोबत राहा. हा घरी आला आणि यानं शकुनीला सांगितलं जागा वाटप झालं. बरं काय भेटलं आपल्याला? म्हटले सैन्य भेटलं. शकुनी राजकारणातला हुशार होता. तो म्हणजे दुर्योधना हे बिना मालकाची फौज कशाला घेतली तू? अरे फौजेले मालक पाहिजे, बिना मालकाची फौज कोणाचा ऐकत नाही. काय करतं मग आता? अरे तुला माहिती नाही तो कधी विजय अर्जुनाकडे खेचून येईल सांगता येत नाही. तो चतुराचा शिरोमणी आहे, त्याला जरा घाबर. म्हणजे मी काय करू आता? अरे आता तुला अर्जुनाला थांबवायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाची ताकद कमकुवत कर, कारण तुला सैन्याचं सहकार्य होईल आणि अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचं. आता भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य अर्जुनाला होणार नाही असं काहीतरी कर. म्हणजे काय हो? तुमचं नाव काय? दीपक आळनाव. भैया भाऊ म्हणा. चला भैया भाऊ. समजा या भैया भाऊंच्या विरोधात मी निवडणुकीला उभा राहिलो. मी राहणार नाही, तुमचा भरोसा नाही. तुमचं मी कसं सांगू? समजा राहिलो, पण भूषण भाऊंच्या ताब्यात 10,000 मतदान आहे. भैया भाऊंचं भूषण भाऊचं जरा बरं दिसतंय. आता मला असं वाटतं भूषणरावांनी मतदान माझ्या पदरात घातलं पाहिजे आणि त्यांना असं वाटतं माझ्या पदरात घातलं पाहिजे. ज्यांच्या पदरात 10,000 गठ्ठा मतदान गेलं त्यांचा काय होणार आहे? विजय होणार आहे. पण मतदानाच्या ते फॉर्म भरणं चालू झाले, प्रक्रिया सुरू झाली. माझ्या लक्षात आलं की भूषणरावांचा कल माझ्याकडं मतदान करण्याचा काही दिसत. हा कल कुठं चालला? कोणाकडे चालला? भैया भाऊंकडे चालला. मग माझी जबाबदारी आहे, भूषणरावांचं मतदान मला नाही भेटलं चालेल, पण भैया भाऊलाही भेटू नये. मग त्याकरता मला अपक्ष उभा करावं लागलं तरी चालेल. या अपक्षाचा जन्मच महाभारतात झाला. तुला नाही भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य भेटलं तरी चालेल, पण अर्जुनाला होणार नाही असं काहीतरी कर. म्हणजे करू काय? अरे त्याच्या घरातला कोणी फोड. घरातला फुटल्यावर माणूस कमकुवत होतो असं? हो. कोण फुटू शकतो म्हणे घरातला? अरे म्हणे त्याचा भाऊ फुटू शकतो. फुटेन? हो. बलराम दादा? हो फुटू शकतो. हा दुर्योधन बलराम दादाकडे गेला. नमस्कार करतो. दादा या आमच्याकडे आलो सहज. आपलं बोला. दादा तुम्हाला राग येणार नाही ते गोष्ट सांगू का? काय? तुमचा लहान भाऊ आहे ना हा कृष्ण? हो. अपमान करतो तुमचा मान खपत नाही त्याला.
इतका लहान आणि इतका पुढं 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 पुढं. अरे तुम्हाला काही युद्धातला मान नाही, काही दर्जा नाही, योग नाही दादा. तुम्ही तर आमच्या पक्षात पाहिजे होते. तुम्ही काय केलं असतं? आम्ही 2 उपमुख्यमंत्री केले असते दादा. दादा इकडून तिकडे गेले. बलराम दादा, उगं वांग्यात घोडं घालू नका. या ताकद वाढली दुर्योधनाची. इकडं माहीत पडलं भगवंताला आपला भाऊ फुटला. पा काय देव आहे आपला. अर्जुन महाराज गेले, भगवंताला सांगितलं, देवा लोक उद्या तुझ्याकडे येतील, म्हणतील तूच तुझ्या भावाला फोडलं. तू काही खंत मानू नको, माझा तुझ्यावर नितांत विश्वास आहे. अरे पराभव तर पराभव, आम्ही सामान्याचीच पोरं आहे देवा, पचवून घेऊ तुझ्याकरता. अरे तुझा हात पाठीवर आहे, याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट आहे देवा. तुझा भाऊ फुटला असू दे, आम्हाला तुझ्या जवळ ठेव, तू आम्हाला मात्र सोडून जाऊ नको. आमचा प्राण निघून जाईल देवा, तू गेला तर आम्ही पराभव स्वीकारू, तुझा दुरावा स्वीकारणार नाही. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरूपम. काय प्रेम होतं भगवंताचं ना अर्जुनाचं. एक ओवी सांगतो तुम्हाला. जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न संगे बंधू बळीभद्रासी. ते गुह्य अर्जुनेशी बोलत असे. बापाला सांगत नाही, आईला सांगत नाही, भावाला सांगत नाही, पण मनातली गोष्ट कोणाला सांगतो? अर्जुनाला. ते गुह्य काय होतं? ते गुह्य माहिती आहे का तुम्हाला? हा, सांगू का तुम्हाला? देव त्याच्या बापाला सांगत नाही वर खिडीकर, आणि मी तुम्हाला सांगू. अरे भानावर आहे का तुम्ही? देव सख्या आईला सांगत नाही, सख्या भावाला मी सांगणार नाही मग, पण तरी मी तुम्हाला सांगतो. तुला माझी बहीण आवडते का रे अर्जुना? तो म्हणे हो आवडते मला ती. अरे घेऊन जा ना मग. कोणता असा माणूस आहे जगातला की स्वतःच्या बहिणीला चोरून नेण्याचा मार्ग सांगू शकतो? हा सांगतो. संन्याशो नितोआ जनी चोरो निनेली माझी भगिनी. पुढचं पा, परी विकल्प नुपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. याला प्रेम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल.